त्यांची भावना समाजाच्या प्रती पहिल्यापासून बरोबर आहे. आणि आंबेडकर साहेबांनी सुद्धा म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांचे सुद्धा त्यांनी काल तोच विषय केला आहे. परंतु काय असतं की प्रकाश आंबेडकर साहेबांचा शब्द डावलणं थोडं जड जातं, म्हणजे एक माणुसकी म्हणून मला. परंतु मी एक आदरपूर्वक त्यांना आदरपूर्वक माझं म्हणणं आहे, सध्या तरी आमचा ज्वलंत मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. त्यामुळं आपला सगळा फोकस गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना पिढ्यांचं त्यांचं कल्याण होण्यासाठी आरक्षण मिळावं यावरती सगळा फोकस आहे. कारण राजकारण त्यांचा आदर ठेवून सांगतो आहे प्रकाश आंबेडकर साहेबांचा, की सध्या तरी नाही, परंतु आदर ठेवून सांगतो माझा राजकीय मार्ग नाही आहे, माझा सामाजिक मार्ग आहे. आणि मला समाजासाठी हा लढा मी उभा केलेला आहे. आणि या लढ्यातून मला समाजाला 100% पिढ्यांना पार आणि ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्यायची, त्याशिवाय मी हटत नाही आहे सध्या. पूर्ण भवियातून आग्रह धरला जातोय की जालना मतदारसंघातून आपण निवडणूक लढवावी, तर या संदर्भात तुम्ही काय? नाही बाबा, माझा तो मार्गच नाही. मी आत्ता सांगितलं ना, प्रकाश आंबेडकर साहेबांचा आदर ठेवून, कारण ते पहिल्यापासून समाजाच्या आंदोलनाच्या पाठीशी आहेत आणि पुढेही सुद्धा राहणारच आहेत, कारण ते शब्द दिलेले बदलत नाहीत. परंतु तो आपला मार्गच नाही आहे. ज्वलंत मुद्दा माझ्यासमोर सध्या मराठा आरक्षणाचा आहे, कारण मला समाज हा माझ्यासाठी मोठा आहे. मी समाज सोडून बाकीच्यांना काहीच मला त्याचं वाटत नाही. मला समाज खूप अगोदर महत्त्वाचा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.